नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. गोलपीठा या पुस्तकाचे लेखक नामदेव ढसाळ. पुढील प्रश्न पहा, आईला पाहताच बाळ खुदकन हसले. क्रियाविशेषण ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, आईला पाहताच बाळ खुदकन हसले. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण ओळखा असं म्हटलेलं आहे. तर पहा, आईला पाहताच बाळ खुदकन हसले. कोणतं क्रियाविशेषण आहे? तर खुदकन. खुदकन काय आहे? क्रियाविशेषण आहे. जर आपल्याला विचारलं कोणतं क्रियाविशेषण आहे, तर कसे हसले? खुदकन हसले. म्हणजे हसण्याची काय आहे? रीत आहे ती. खुदकन हसले. म्हणून जर आपल्याला विचारलं क्रियाविशेषण आहे, पण कोणतं क्रियाविशेषण आहे? तर रीतिवाचक क्रियाविशेषण. लक्षात ठेवा, रीतिवाचक क्रियाविशेषण. ओके. पुढील प्रश्न पहा, अमल या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? पर्याय पहा, शुद्ध, स्वच्छ, नशा, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, अमल या शब्दाचा अर्थ शुद्ध असा होतो, बरोबर आहे. स्वच्छ असा होतो, बरोबर आहे. आणि नशा असा सुद्धा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. लक्षात ठेवा, अमल या शब्दाचा अर्थ शुद्ध, स्वच्छ आणि नशा असा अर्थ होतो. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, अमल हा जो शब्द आहे, याला अजून कोणकोणते शब्द समानार्थी आहेत? तर पहा, अमल किंवा अमल असं लक्षात घ्या. अमल किंवा अमल. आता पहा, अमल म्हणजे काय? ताबा, कैफ, अधिकार, शुद्ध, नशा, खडीसाखर आणि स्वच्छ असे अर्थ अमल किंवा अमल या शब्दाचे होतात. लिहून ठेवा, ताबा, कैफ, अधिकार, शुद्ध, नशा, खडीसाखर आणि स्वच्छ. पुढील प्रश्न पहा, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? चरपट पंजरी. योग्य उत्तर आहे निरर्थक बडबड. चरपट पंजरी म्हणजे काय? निरर्थक बडबड. पुढे पहा, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार देण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला जो काही भारतरत्न पुरस्कार आहे, तो देण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली? योग्य उत्तर आहे 1954. साल लक्षात ठेवा, 1954. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची स्थापना कधी झाली? तर 2 जानेवारी 1954. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे करण्यात आली. लक्षात घ्या, जर आपल्याला प्रश्न विचारला गेला भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात कोणी केली किंवा कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे. कधी करण्यात आली? तर 2 जानेवारी 1954. पहिल्या वर्षी हा जो काही पुरस्कार आहे, तो सी राजगोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन यांना देण्यात आला होता. पहिल्या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी? तर 1954. साल लक्षात ठेवा, 1954 या वर्षी हा पुरस्कार सी राजगोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन यांना देण्यात आला होता. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी
प्राण्यांची राहण्याची ठिकाणे आपल्याला दिलेली आहेत आणि कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे बघायचं आहे. पहा, कोंबडीचे खुराडे. आता कोंबडीचं काय असतं, खुराड असतं की नाही? 100% बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय कावळ्याचे घरटे बरोबर आहे. मुंग्यांचे वारूळ बरोबर आहे. आणि 4 नंबर पर्याय आहे यापैकी नाही. आता आपल्याला विचारलं आहे अयोग्य पर्याय कोणता आहे? योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तिसराही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. ZN हे चिन्ह कोणत्या मूलद्रव्याचे आहे? ZN. पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे झिंक. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत? महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत? योग्य उत्तर आहे 6 राज्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमा लागून आहेत. भारतामध्ये हरित क्रांती म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे? भारतामध्ये हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय अन्नधान्य उत्पादन. लक्षात ठेवा, अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे हरित क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या दशकात भारतात अन्नधान्य विशेषतः गहू आणि तांदूळ उत्पादनात प्रचंड वाढ करण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात झाली. लक्षात ठेवा, 1960च्या दशकात भारतात अन्नधान्य विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात झाली. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे दुग्ध उत्पादन. दुग्ध उत्पादनाला काय म्हटलं जातं तर श्वेत क्रांती. आपल्याला पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये असा प्रश्न विचारला जातो, दुग्ध उत्पादनाशी खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर श्वेत क्रांती आहे. त्यानंतर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मत्स्य व्यवसाय. ओके, लक्षात घ्या, मत्स्य व्यवसायाला निळी क्रांती म्हटले जाते आणि दुग्ध उत्पादनाला श्वेत क्रांती म्हटले जाते. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपणनावे आपल्याला दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा, नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास. आता विद्यार्थी मित्रांनो, संत रामदास यांचं जे काही नाव आहे ते नारायण सूर्याजीपंत ठोसर आहे आणि त्यांचं टोपण नाव काय आहे? रामदास आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आता बासी मर्ढेकर यांचं जे काही टोपण नाव आहे ते निसर्गप्रेमी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. त्यानंतर सेतू माधवराव पगडी यांचं टोपण नाव आहे कृष्ण कुमार. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. लक्षात घ्या, नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास, बासी मर्ढेकर निसर्गप्रेमी, सेतू माधवराव पगडी, कृष्ण कुमार, तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं कोणता पर्याय चुकीचा आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, लगेच वही घ्या, पेन घ्या, लिहून ठेवा. नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? रामदास. बासी मर्ढेकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? निसर्गप्रेमी. सेतू माधवराव पगडी यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? कृष्ण कुमार. असे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि तोंडी पाठ करून ठेवा, कारण यांच्यावर वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? योग्य उत्तर आहे 1875. 1875. पुढे पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? उत्तर यायलाच पाहिजे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? योग्य उत्तर आहे आर्वी या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे आर्वी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर यायलाच पाहिजे, लगेच कमेंट करा. पुढे पहा, गुप्त काळातील महान कवी कोण मानले जातात?
गुप्त काळातील महान कवी कोण मानले जातात? योग्य उत्तर आहे कालिदास. कालिदास. पुढे पहा, माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय पहा, प्रतिनामी, विद्यमान, जिवंत, पुरोगामी. आता विद्यार्थी मित्रांनो, माझी म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. तर माझी म्हणजे काय? आपण म्हणतो ना, माजी मुख्यमंत्री. माजी मुख्यमंत्री म्हणजे काय? पूर्वीचे मुख्यमंत्री. ओके. आता आहेत का ते? नाही. माजी म्हणजे काय? पूर्वीचे. पूर्वीचे मुख्यमंत्री. समजा आपण म्हणतो माजी विद्यार्थी म्हणजे काय? शाळेचे किंवा कॉलेजचे जुने विद्यार्थी. सध्या ते विद्यार्थी आहे का त्या शाळेमध्ये? नाहीये. माजी म्हणजे होऊन गेलेले, पूर्वीचे. समजा आपण म्हणतो माजी सैनिक. माजी सैनिक म्हणजे काय? निवृत्त झालेले सैनिक. सध्या ते त्या पदावर नाहीये, परंतु ते पूर्वी त्या पदावर होते. त्यावेळेस आपण काय म्हणतो? माजी. लक्षात घ्या. आता उत्तर सांगा. माजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, विद्यमान. विद्यमान म्हणजे काय? सध्या, सध्या, चालू, चालू ते पदावर आहेत. ओके. माजी याला विरुद्धार्थी शब्द आहे विद्यमान. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, बेंगळुरू. बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे डाईन. बलाचे सीजीएस पद्धतीतील एकक डाईन. कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॅश डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. कोण वापरू शकतात? तर राज्यपाल. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. पुढे पहा, क्षत या शब्दाचा अर्थाचा पर्याय शोधा. क्षत हा जो काही शब्द आहे, या शब्दाच्या अर्थाचा पर्याय शोधा. क्षत म्हणजे काय? तर जखम. क्षत म्हणजे काय? रवण, इजा. लक्षात ठेवा. जखम, रवण आणि इजा. क्षत म्हणजे. ओके. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. अजून कोणता शब्द असणार आहे समानार्थी? तर दुखापत. लक्षात घ्या. क्षत म्हणजे काय? दुखापत, इजा, रवण, जखम. रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते? रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते? योग्य उत्तर आहे ऑक्सिजनचे वहन. ऑक्सिजनचे वहन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे, शार्दूल या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? शार्दूल या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. पर्याय पहा, विचार करा आणि लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.